गेलं तर सगळं आता पूर्ण महाराष्ट्र पण एक्सेप्ट करते की यार तुम्ही चांगले दिसतात सोबत, चांगला गेम पण खेळला तुम्ही आणि चांगले आता मी कपल व्हिडिओज पण बघितलं तर चांगली दिसतंय. तर तू सांगू नको, कोणाला बोलू नको, कारण तुला माहीत नाही आहे की तू जेव्हा आतमध्ये होता तेव्हा बाहेर काय झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल मला माहीत नाही. तर मी आता त्याचं जसं बाहेरची लाईफमध्ये आपण मर्डर करता तर आपल्याला सजा भेटते, तर तिकडे तसंच आहे. तुम्ही बोलून जर कोणाला मारताय कानाखाली ना तर ते हॅलो एव्हरीवन, मी आहे भाग्यश्री कदम आणि तुम्ही मला पाहत आहात टेलीचक्कर डिशनलमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत अरबाज पटेल, जे बिग बॉसच्या घरातून इविक्ट झालेत. पण असं वाटतं की हा थोडा अनफेअर डिसिजन होता. अरबाज, तू खुश आहेस का दुःखी आहेस? खुश नाही आहे, खुश कशी सॉरी. असणार रे? खुश कसं असणार मी? अरे पण खूप म्हणजे दुःखी आहे जर मी तू पण. बाहेर आलास तर तुझ्या दुसऱ्या खूप हां, त्याच्यासाठी खुश आहे मी आणि माझ्यासाठी थोडा दुःख आहे, पण तिच्यासाठी खूप खुश आहे. पण मला पाहिजे, तिच्या हातात ट्रॉफी पाहिजे मला. आणि खूप वाईट वाटू राहिलं की मी एंडपर्यंत तिच्यासोबत नाही आहे, कारण ती आता एकटी पण झालेली आहे, तर वाईट वाटणारच आहे. पण तुला हे एक्सपेक्टेड होतं का? मला नव्हतं एक्सपेक्टेड. नाही, हे मला पण नव्हतं एक्सपेक्टेड आणि मला असं वाटतं आता यांना पण एक्सपेक्टेड नाही असणार, कारण आता मजा येणार का नाही येणार आहे आता तुम्हाला बघायचं आहे का नाही बघायचं तर तुमच्यावरती आहे. पण मला नाही वाटतं की इतकी मजा येणार आता, कारण मला खूप मजा येत होती गेममध्ये तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी आणि तुमच्यासाठी मी जे काय करत होतो सगळं तुमच्यासाठीच होतं, माझ्यासाठी काहीच नव्हतं. माझी रिअल पर्सनॅलिटी मी तुम्हाला दाखवण्यासाठीच करत होतो, इतकी एनर्जी आणि एफर्ट टाकत होतो. अरबाज पहिला स्प्लिट्सविला आणि मग लगेच न्यूज आली की अरबाज पटेल आहेत बिग बॉस मराठीमध्ये. असं कसं हे अचानक कसंच घडलं? स्पिट्सविला जेव्हा मी केलं ते फक्त मी तिकडे फर्स्ट शो होता माझा तो, आणि मी फक्त तिथे रियालिटीमध्ये दिसलोच नाही. मी फक्त टास्क वासमध्ये परफॉर्म करताना दिसला आणि तो लव्ह शो होता, पण तिकडे माझं असं काही लव्ह अँगल अँड ऑल दिसला नाही लोकांना की मी लव्ह अँगल दाखवलं तिकडे. फक्त टास्क पुरता मी माझ्या पार्टनरसोबत परफॉर्म केलं आहे तिकडे. आणि त्याच्यानंतर असा आला की यार अरबाजची पर्सनॅलिटी आहे तशी काय, याला बिग बॉसमध्ये बघू शकतात लोक. तर भाऊला पण मी ते सांगितलं होतं की माझा पहिला शो होता, तो माझा स्टार्टर होता भाऊ, तिकडे मी काय केलं नाही, पण इथे तुम्हाला मॅनकोज भेटणार आणि सगळं काही मी मॅनकोसारखंच दिलेलं आहे इथे. हो, नक्कीच नक्कीच. पण बघायला गेलास तर नॉमिनेशन लिस्टमध्ये असे वीक कंटेस्टंट्स पण होते, बरोबर? म्हणजे बघायला गेलास तर सूरजचा गेम, त्याला फॉलोवर्स आहेत, त्याला सपोर्ट खूप आहे, पण त्याचा गेम तसं नाही. अजूनपर्यंतही त्याला गेम समजलं नाही. हे तुझं असं वाटतं का की तुझ्या जागेवर तो इविक्ट व्हायला पाहिजे होता? जर गेमच्या दृष्टिकोनाने बघितलं तर ते मला असं वाटतं की तो असला असता. आणि पण काय आहे ना, लोकांना त्याची एक वेगळा काहीतरी आवडतं आहे, तर ते त्याच्यासाठी तर मला माहीत होतं की यार बाहेर फॅन फॉलोइंग झाली आहे आणि फॅन्सच करतात सगळं काही. आणि मी सांगतो, जर गेम बघितलं असतं लोकांनी ना, तर खूप लोक बाहेर असले असतात. आणि माझा गेम तुम्ही सगळ्यांनी बघितला की माझा गेम घरामध्ये पण कसा होता, टास्कमध्ये पण कसा होता, आणि निक्कीसोबत, वैभवसोबत, सगळ्यांसोबत माझा बॉन्डिंग आणि गेम कसा होता तो चांगलाच होता. जर गेमबद्दल लोक वोटिंग करताय तर आज मी बाहेर तुमच्यासमोर बसला नसतं. जसं तू आता बोललास की स्प्लिट्सविल्लामध्ये तसा तुझा कनेक्शन नाही बनला. पण कोणीतरी आहे जे बाहेर तुझ्याबद्दल खूप काही बोलत आहे आणि एक्सपेक्टेशन्स होत्या, आणि जेव्हा त्यांना समजलं तुझा एक रिलेशनशिपबद्दल, तेव्हा ते तुटून गेलं. मी बोलत आहे नायराबद्दल. नायरा अजूनही आमच्यासोबत इंटरव्ह्यू करताना ती बोलली की अरबाजने फसवलं आहे तिला. हे बघा, जर माझा नेचर असं आहे की मी सगळ्यांसोबत गोड बोलतोय या बसतोय, तर तुम्ही कनेक्ट होताय माझ्यासोबत. मी असं काही वाईट गोष्टी नाही केली ना, मी जास्त क्लोज झालो आहे त्याच्यासोबत. जितकं मी आता निक्कीसोबत इथे क्लोज झालो आहे इतकं पण नाही झालेलं आहे मी क्लोज. ना मी टच केला आहे याला, ना तिला होप्स दिले काही गोष्टींची. तो कपल शो होता, तिकडे कनेक्शन ठेवावंच लागतं आहे. तर तसंच कनेक्शन होतं माझं आणि त्याचा, फक्त परफॉर्मन्ससाठी आम्ही कनेक्टेड होतो, मी कनेक्शन ठेवलं आहे तिकडे. आणि तो एक गेम आहे, भाग आहे गेममध्ये, गेम तुम्हाला खेळावंच लागतं आहे. आणि जर कनेक्शन असलं नसतं तर मी तो गेममध्ये पण मी पुढे गेलो नसतो. तर तिकडे मी त्याला असं काही बोललो नाही. मी फक्त हेच सांगितलेलं त्याला की आपण एक ॲज अ कपल गेमसाठी आहेत, पार्टनर म्हणजे पार्टनर आहे. तो पार्टनरसारखा तिथे मी ट्रीट केलं आहे. रियालिटीमध्ये मी तुम्हाला कधी दिसणार नाही चिपकताना, या लव्ह अँगल तिथे दिसणार नाही तुम्हाला माझा. फक्त टास्क पुरताही मी तिथे दिसणार तुम्हाला बस. आणि ती अटॅच झाली होती, मी तिला बोललो पण तू माझ्यासोबत अटॅच झाली. माझा स्वभावच असा आहे
इतके अटॅच होतात लोकं, तर ते अटॅच झाली होती. मी तिला हे पण म्हटलं की आय एम सो सॉरी यार, तू अटॅच झाली आहे, पण माझी मिस्टेक नाही त्याच्यामध्ये आणि मी ते ॲक्सेप्ट करू शकत नाही. अरबाज, तुझं निक्कीसोबत काय रिलेशनशिप आहे? म्हणजे जर बाहेर पण हा कंटिन्यू राहणार की फक्त बिग बॉस पुरतं? बाहेर राहणार कंटिन्यू आणि मला पाहिजे पण बाहेर कंटिन्यू त्याच्यासोबत जे काही माझं आता चालू आहे. तर मला असं वाटतं की गेलं तर सगळं आता पूर्ण महाराष्ट्र पण ॲक्सेप्ट करते की यार तुम्ही चांगले दिसतात सोबत, चांगला गेम पण खेळला तुम्ही आणि चांगले आता मी कपल व्हिडिओज पण बघितलं तर चांगली दिसतंय. तर आम्ही सोबत काम पण करूया खूप पुढे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आणखीन व्हिडिओज बनवा आमचे दोघांचे आणि ते मला पण बघायला खूप चांगले वाटू राहिले. तर करा सपोर्ट असाच, तर तुम्हाला आम्ही पुढे पण दिसणार सोबत. अरबाज, जसं तू आता निक्कीबद्दल बोलत आहेस, पण जसं अजून एक आहे व्यक्ती, लिझा, जी म्हणजे तिने आता रिसेंटली एक पोस्ट केली, त्याच्यामध्ये सांगितलं की अ, अरबाज कमिटेड आहे, आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आहोत. तिने कन्फर्म केलं. तर ह्याबद्दल काय बोलणार तुम्ही? ह्याबद्दल आता माझ्या कोणासोबत बोलणं झालेलं नाही आहे आणि फक्त माझ्या आईवडिलांनी मला हे सांगितलं आहे की पर्सनल गोष्टी आहेत काही, ते तू सांगू नको, कोणाला बोलू नको, कारण तुला माहीत नाही आहे की तू जेव्हा आतमध्ये होता तेव्हा बाहेर काय झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल मला माहीत नाही, तर मी आता त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. ह्याच्या पुढे भेटूया लवकर, जर असं काही झालं तर तुम्हाला सगळं सांगतो मग ऐकून की काय काय झालेलं आणि त्याचा रिप्लाय देतो मी तुम्हाला. पण ह्या पोस्टमध्ये अजून एक होतं की तिने निक्कीला ब्लेम केलं, की निक्कीला माहीत आहे की तो 2 वेळा सांगितलं की तो कमिटेड आहे, तरी ती त्याच्यासोबत कनेक्शन ठेवते. असं. बघा आतमध्ये काय आहे ना, तुम्हाला माहीत आहे का, जे आतमध्ये होतात कनेक्शन ठेवणं आणि एक इमोशनल तुम्ही अटॅच होणं एक वेगळी गोष्ट आहे. तर आतमध्ये काय गेम आहे, काय आम्ही अटॅच होता ते माहीत नाही. जेव्हा मी तुमच्यासाठी स्टँड घेणार, तुम्ही माझ्यासाठी स्टँड घेणार, कुठे ना कुठे तुम्ही जुळतात एकमेकांसोबत. तर कोणाचे असं हे नाही आहे त्याच्यामध्ये की मिस्टेक आहे, ते होत आहे तर होऊन पुढे पुढे चालतच असेल. जेव्हा आर्याने निक्कीला कानाखाली मारलं, तुमची काय रिॲक्शन होती? म्हणजे असं तुला काही वाटलं का की रिटर्नमध्ये निक्कीने तिला दिलं पाहिजे? निक्की मारत होती तिला, मी खूप क्लोज होतो त्यांचे. निक्कीने हात उचलला पण मी तिकडे जोरात त्याला सांगितलं निक्की नाही 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 म्हणून, तर निक्कीने स्वतःला थांबवलं. निक्की उचलली पण होती, निक्कीचा हात पण उठला होता, पण ते बरं झालं की मी तिथे होतो उभा. पण हे चुकीचं होतं का? कारण की आर्या जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये होती तेव्हा तिने खूप माफी मागत होती ती, आणि तिला त्या गोष्टीचा पश्चाताप होता. पण आता बाहेर आल्यावरती ती बिनधास्त आहे त्याच्याबद्दल. बघा काय आहे ना, बिग बॉसच्या घरमध्ये हात उचलणं म्हणजे मर्डर करण्यासारखं आहे. की बाबा जसं बाहेरची लाईफमध्ये आपण मर्डर करतात तर आपल्याला सजा भेटते, तर तिकडे तसंच आहे. तुम्ही बोलून जर कोणाला मारताय कानाखाली ना, तर ते खूप डिसरिस्पेक्ट आहे. आणि बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटीज पण येतात आणि ते स्वतःचा सगळं काही घेऊन येतात तिकडे, तर ते त्यांच्यासाठी डिसरिस्पेक्ट आहे. कोणी मोठा सेलिब्रिटी तुमच्या समोर आहे आणि तुम्ही त्याला थप्पड मारलं तर ते डिसरिस्पेक्ट येतं. याच्या पुढे मग असं असणार की लोक म्हणणार की अरे नाही यार, तिकडे जाऊन पण जर कोणी थप्पड मारलं तर पूर्ण इमेज खराब होणार. तर जे बिग बॉसने डिसिजन घेतला तो चांगला डिसिजन होता, कारण याच्या पुढे कोणी हात उचलणार नाही. कारण माहीत आहे, आता सगळ्यांना माहीत झालं की नाही बाबा हात उचललं तर डायरेक्ट बाहेर होतात. तर याच्या पुढे कोणी अशी गलती करणार नाही. अरबाज, तुझ्यासाठी हे डिफिकल्ट होतं का? की म्हणजे लँग्वेज ही वेगळी होती तुझ्यासाठी. मराठीमध्ये तू आहेस कम्फर्टेबल, पण तरीही ऑडियन्स वेगळी असणार. तर तुला असं वाटलं का की सपोर्ट तेवढा भेटणार नाही जर तेच आहे म्हणून मी आज तुमच्या समोर आहे की जेव्हा जात होतं तेव्हा पण मला माहीतच होतं की जेव्हा मी नॉमिनेशनमध्ये येणार तर मी डेंजर झोनमध्ये येणारच आहे 100%. पण काय आहे ना, माझा गेम होता, जे काही गोष्टी होते, तर मी एंडपर्यंत ते मला स्वतःला मी लाईक बचून आणलं होतं तिथपर्यंत. आणि पहिलं नॉमिनेशन पण माझं जे झालं होतं ते 1 वोटने झालं होतं आणि दुसरा पण जे झाला, मी गन उचलली तरी पण मी नॉमिनेशनमध्ये आहे. तर तो मिस्टेकमध्येच झालेला आहे. तर तो गन उचलून पण मी नॉमिनेशनमध्ये आला आणि ते जे काही झालं आता भगवानला तेच मंजूर होतं, म्हणून ते आता असं झालेलं आहे. असं म्हणजे आम्हाला तर बिग बॉसमध्ये असं दुसरे कंटेस्टंट्स नाही, पण काही असे होते की नाही, मराठी एक ग्रुपिझम होता त्यांच्यामध्ये. हां, तर तुला त्याच्याबद्दल काय बोलणार? बघा मला थोडाफार गोष्टी आहेत, ते काय काय मराठीमध्ये खूप जास्त हॅवी शब्द असतात ना, ते मला कळत नाही. पण मराठी मला पूर्ण कळते आणि मी बोलतो पण चांगली, आत्ता पण जास्त चांगली झालेली आहे.
तर ते तसं माझं काही होतं नाही. पण हे मला माहीत होतं की महाराष्ट्राच्या लोकांनी, खूप कमी लोकांनी, जे माझी इंस्टाग्रामवरती एक फॅमिली आहे तितकीच लोकांनी मला बघितलं आहे, त्याच्यानंतर नाही बघितलं. तर तो एक माझा थोडासा हे होता. पण आत्ता असं वाटतं की अख्खा महाराष्ट्र मला ओळखतं आहे. आणि याचा पुढे जर मी कोणत्या शोमध्ये गेलो या कुठे पण मी थांबलो तर लोक हे म्हणणार की नाही बाबा, हे आतमध्ये पाहिजे आम्हाला आणि याला ठेवा, हे विनर पाहिजे आम्हाला. स्प्लिट्स विल्ला झाला, बिग बॉस झाला, आता बिग बॉस हिंदी पण येतोय. अरबाजचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? आहे, खूप फ्युचर प्लॅन्स आहे. जसं मी सांगितलं की मी ट्रॉफी नाही जिंकली पण लोकांचे मन जिंकले, ते जागा लोकांच्या मनामध्ये बनवली आहे. तर ते मी सोडणार नाही इतके लवकर. आणखी मला बनवायची, इतका मोठा मी, इतकं जागा मोठी पाहिजे मला तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये. तर खूप काही करायचं आता पुढे जाऊन. तर आहे, आणखी प्रोजेक्ट आहेत आणि तुम्ही प्रेयर करा माझ्यासाठी, तर खूप काही मोठं करणार पुढे मी. थँक्यू सो मच अरबाज, आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल, आणि ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचर जर्नीसाठी. थँक्यू सो मच. हॅलो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते, सत श्री अकाल, जय भीम. मी अरबाज पटेल. तुम्ही मला बघताय टॅली चक्कर रिजनलमध्ये.